कामाला महत्व देतो, तुम्ही तुमच्या कामाला महत्व द्या. एवढंच की या बार्शी तालुक्याचं जे भविष्य आहे ते भविष्य आता तुमच्या हातात आहे. कारण मी काम करणारा कार्यकर्ता, दुसऱ्यासारखी नवटेकी करणारा माणूस नाही. आता मी फेसबुक मीडियाला सुद्धा मी काही विनंती केलेली आहे कशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांनी फेसबुक मीडियाला हँडल करायचं. दुसरी गोष्ट, मला आता विरोधकावरती टीका करण्यामध्ये कुठलाही इंटरेस्ट राहिला नाही, ते त्यांची त्यांना लकला. आणि तुम्हाला पण माझी विनंती करतो, काय त्यांना माझ्यावर टीका करायची करा, मला काय कुंकू पडत नाही. आणि तुम्हाला माहित आहे की मी स्वच्छ चारित्र्याचा माणूस आहे. जे काय माझ्या कुटुंबावरती आरोप केले विरोधकांनी, राऊत ठीक आहे, आता तर काय नाही ना बाबा म्हणून रणवीरला सुद्धा म्हणलं शांत बस, नानाला शांत बस, डिजिटल पोस्टरवर सुद्धा फोटो टाकायचा नाही म्हणून बॅन आणला सोशल मीडियावर. कारण तुमच्याच प्रेमापोटी ती पोरं तुम्ही सांभाळत होता, ती काय दुसऱ्याची लेकरं, तुमच्याच कुटुंबातलं मला समजलं किंवा माझ्या परिवाराला समजलं म्हणून तुम्ही आमचा लाड केलेला. परंतु ह्याच्यामधनं सुद्धा काय काय आणखी कुणाला आवडतं ना आवडतं त्या सुद्धा गोष्टीचा विचार करून काही गोष्टी मी त्या ठिकाणी बाजूला सारण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणाने करू. आणखीनही भविष्यामध्ये मला काही सूचना आल्या तर जरूर सूचना करायला. तर त्या दिवशी आप्पा असतील, भागवतराव आणले, मला तर म्हणले भाऊ मला चूक वाटते म्हणले की मी तुमच्या बाजूला आलो प्रवेश करा. अजिबात नाही बाबू, मी असा माणूस आहे दिलदारांची गरबाज की जनता असू द्या, अगर माझे मित्र असू द्या किंवा वडील तरी तुम्ही असू द्या, मी इतका दिलदार आहे की भगवंताने मला असं ज्ञान दिलेलं आहे मी अंगावरचे सुद्धा कपडे तुमच्यासाठी देऊन मी घरी चालत जाईल असा माणूस. या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी जागरूक राहणं गरजेचं. ठीक आहे, मला पण माहित नाही की आता सगळी प्रत्येक वेळेस मुद्दा निघतो की विधानसभेचा, आता तो विषय सोडून दे, मी सुद्धा कधी काढणार नाही. जे झालं ते गंगेला मिळालं त्याचा विषय सोडून द्या. परंतु भविष्याचा विचार सगळेजण करा. आज आपण सगळेजण बांधव की संपूर्ण देशभर आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, अमित शहा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीची आणि एनडीची निवडणूक चालू आहे. आज त्या दिवशी सुद्धा बिहारमध्ये अभूतपूर्व यश त्या ठिकाणी मिळालेले. नितीश कुमार त्या ठिकाणी परत मुख्यमंत्री झाले. आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांनी या बार्शीला अत्यंत काळजीपूर्वक या ठिकाणी लक्ष दिलं, मुख्यमंत्री झाले. शिंदे साहेब आहेत, अजितदादा आहेत, पालकमंत्री अत्यंत कणखर आपल्या पाठीशी आहेत. बांधवांनो, 1 वर्ष झालं ज्या पद्धतीनं 30-35 वर्ष आपण शेतकऱ्यांसारखी वाट पाहतो विकासाची, मग पिण्याच्या पाण्याची, शेतीच्या पाण्याची, साठवण तलाव किंवा सगळे रस्ते येणाऱ्या या शहराला, तालुक्याला, या सगळ्या गोष्टीची पूर्तता करण्यामध्ये बहुतांश आपल्याला मोठं यश आलेलं. परंतु गेली 1 वर्ष झालं मी शांत बसलो. तर मी मध्ये केलं तर माझ्यावरती काय आरोप होतील. आणि आपण जर बांधवांनो शांत बसलो तर आपल्या येणाऱ्या पिढीचं एवढं मोठं नुकसान होणार आहे की आपण कधीच ते नुकसान भरून काढणार नाही. आणि केवळ जे काही थोडंफार काम करत असताना माझ्याकडनं पण काय चुका झाल्या असतील त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. काही एखाद्या सगळ्या थोर मंडळींची, जनतेची दिलगिरी व्यक्त करण्यामध्ये मला काय कमीपणा मोठेपणा असण्याचं काय कारण नाही. जे काय माझ्या कुटुंबावरती आरोप केले विरोधकांनी, राऊत ठीक आहे, आता तर काय नाही ना बाबा म्हणून रणवीरला सुद्धा म्हणलं शांत बस, नानाला शांत बस, डिजिटल पोस्टरवर सुद्धा फोटो टाकायचा नाही म्हणून बॅन आणला सोशल मीडियावर. कारण तुमच्याच प्रेमापोटी ती पोरं तुम्ही सांभाळत होता, ती काय दुसऱ्याची लेकरं, तुमच्याच कुटुंबातलं मला समजलं किंवा माझ्या परिवाराला समजलं म्हणून तुम्ही आमचा लाड केलेला. परंतु ह्याच्यामधनं सुद्धा काय काय आणखी कुणाला आवडतं ना आवडतं त्या सुद्धा गोष्टीचा विचार करून काही गोष्टी मी त्या ठिकाणी बाजूला सारण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणाने करू. आणखीनही भविष्यामध्ये मला काही सूचना आल्या तर जरूर सूचना करायला. तर त्या दिवशी आप्पा असतील, भागवतराव आणले, मला तर म्हणले भाऊ मला चूक वाटते म्हणले की मी तुमच्या बाजूला आलो प्रवेश करा. अजिबात नाही बाबू, मी असा माणूस आहे दिलदारांची गरबाज की जनता असू द्या, अगर माझे मित्र असू द्या किंवा वडील तरी तुम्ही असू द्या, मी इतका दिलदार आहे की भगवंताने मला असं ज्ञान दिलेलं आहे मी अंगावरचे सुद्धा कपडे तुमच्यासाठी देऊन मी घरी चालत जाईल असा माणूस. पण माझ्यावरती कुणी असे चुकीचे आरोप करायला लागले की मला सहन होत नाही. ते तेवढाच माझा वीक पडले की मला काही गोष्टी सहन होत नाहीत. परंतु मला बऱ्याच ज्येष्ठ मंडळींनी सांगितलं की राजकारण करताना विष पण पचवावं लागतं, ते पचवायची तयारी आहे. कारण जर
येणारं नुकसान या तालुक्याचं होणार आहे याची निश्चित मनानं बांधवांना मला जाणीव आहे. मीही शांत जर बसलो, वर्ष झाला आपण थोडं पाहतोय, तर येणारी आपली भविष्यातली जी पिढी, आज केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे, आणि आज आपल्याला नगरपालिका, बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती या तिन्ही सत्ता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली शिंदे साहेबांच्या, अजितदादाच्या आणि आपले लाडके नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बांधवांना या ठिकाणी आणणं अत्यंत काळाची गरज आहे. जे 1 वर्ष वाया गेले असे सगळेच म्हणतात, माझे पत्रकार बांधव सुद्धा म्हणतात. सगळ्या जनतेमध्ये एकच शैली वाटतं की बारशे 10 वर्ष मागे गेली, 15 वर्ष मागे गेली. आज मी माझ्या सगळ्या तमाम या ठिकाणी उपस्थित गावाचा कारभार हाकणारी तुम्ही सगळी मंडळी आहेत, तुम्ही पण गावामध्ये सांगा बांधवांना की कधीही मनामध्ये आणू नका. 1 वर्षाचं जे काही नुकसान झालेलं आहे हे तुम्हाला येणाऱ्या जानेवारीपासून त्याची दुप्पट भरपाई केल्याशिवाय तुम्हाला माहित आहे की मी त्या ठिकाणी गेल्यानंतर साहेबांनी सुद्धा सांगितलेलं की राजीवराव मला बेरर चेक आहे, राजीभाऊनं जर पुढं पत्र ठेवलं तर मला ती सही केल्याशिवाय जमतच नाही. या गोष्टी या ठिकाणी अत्यंत एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाने या पाटील चौकामध्ये बांधून सगळ्यांच्या समोर सांगितले आहेत. जे झाले ते आता जाऊ द्या. त्यांनी सुद्धा डोक्याला हात लावला की नेमकं म्हणले काय झालंय म्हणजे प्रकार असू द्या, त्याबद्दल मी विषय सोडून दिलेला आहे. सगळा नव्यानं आपल्याला कामाला लागायचंय. आणि आता ठीक आहे, तो विषय चर्चा करण्याचा विषयच राहिलेला नाही. आता चर्चा कुठली आहे? आलेली नगरपालिका आपण जिंकणं. तुम्हाला पण शहरापेक्षा ग्रामीण भागातल्या जनतेला राजकारणामध्ये जास्त रस असतो. सगळ्याच गाव कारभार तुम्हाला तुमच्या पण लक्षात आलं असेल. आता माझा चेहरा बघून किंवा बार्शीतली चर्चा बघून काय होणार आहे निकाल ते तुम्हाला माहित आहे. ज्या काही घडामोडी शहरामध्ये घडल्या होत्या बांधवलं की एवढं निगेटिव्ह पसरवलं होतं की त्याच्यातनं सगळ्या सुधारणा झाल्या. आणि मी माझं कौतुक सांगत नाही, गेली 20-25 दिवस झालं मी रोज पहाटे 4ला घरी जातोय. फक्त 2 किंवा 3 आत्यात 4 तास झोपतो. तुम्ही पाहिलं असं एवढी कडवी मेहनत घेण्याचा मी प्रयत्न करतो. घेण्यापाठी माणसा एवढंच आहे का तर मला दाखवायचं की पहिली टीव्हीला सुद्धा बघा सगळे येतं रोज की ह्या नेत्याचं घरचं हे नेत्याचं. मी कार्यकर्त्यासाठी काम करणारा हाडाचा कार्यकर्ता हे सिद्ध करून दाखवल्याशिवाय गपची बसणार नाही तुम्हाला. ही माझी प्रतिज्ञा आहे. आणि पुढं सुद्धा जे काय आरोप होतात त्या दिवशी मला काय पत्रकारांनी म्हणले तुम्ही असं भाषण केलं. जर सगळ्या जनतेला काय आणखी कुणी भरवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही फक्त एकच आवाज द्या की भाऊ आम्ही म्हणतो तसं करा. तुम्ही म्हणून तसा जर आमदार नाही करून दाखवला तर राऊतांना बदलून दाखवलं तुम्हाला एवढं चालेल. कारण मला कुठलाही पदाचा किंवा कुठलाही स्वार्थ नाही मित्रांनो. 6 निवडणुका लढवल्या, त्यातल्या 4 हरलो. आता मी माझे आमदार म्हणून फिरलो. मला सांगा कधी मला तुम्ही किंमत दिली नाही? मी एक राजेंद्र राऊत नावाचा जरी व्यक्ती फिरत राहिलो अख्ख्या ग्रामीण शहरामध्ये तरी तुम्ही मला मान सन्मान दिलेला आहे. जे मान सन्मान जनतेने दिलेला असतं वेळोवेळी मला जनतेचा आमदार म्हणून पदवी दिली. ही काय कमी असते का? कुणी मला एक गावात गेल्यानंतर आपले तर कार्यकर्ते नेते ज्येष्ठ मंडळी वडीलधारी मंडळी राहू द्या, विरोधक सुद्धा म्हणतात भाऊ यांच्या घेता का आमची. ह्याच्यापेक्षा मान सन्मान काय असतो? त्यामुळे कुठलं पद असेल नसेल याला मी महत्व देत नाही. मी माझ्या कामाला महत्व देतो, तुम्ही तुमच्या कामाला महत्व द्या. एवढंच की या बार्शी तालुक्याचं जे भविष्य आहे ते भविष्य आता तुमच्या हातात आहे. कारण मी काम करणारा कार्यकर्ता, दुसऱ्यासारखी नवटंकी करणारा माणूस नाही. आता मी फेसबुक मीडियाला सुद्धा मी काही विनंती केलेली आहे कशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांनी फेसबुक मीडियाला हँडल करायचं. दुसरी गोष्ट, मला आता विरोधकावरती टीका करण्यामध्ये कुठलाही इंटरेस्ट राहिला नाही. ती त्यांची त्यांना लकला. आणि तुम्हाला पण माझी विनंती करतो, काय त्यांना माझ्यावर टीका करायची करा, मला काय कुंकू पडत नाही. आणि तुम्हाला माहित आहे की मी स्वच्छ चारित्र्याचा माणूस आहे. तुम्हीच दाखवा की मी कुठं चुकलोय. माझे मला कळतं की मी कसं जीवनामध्ये वागायचं. मी आज पण एक शब्द देतो तुम्हाला सगळ्या माझ्या वडीलधारी मंडळीला की तुमची मान खाली जाईल असं एकही कृत्य माझ्याकडे होणार नाही एवढा शब्द देतो. एवढाच विश्वास. त्याच्यामुळे त्यांनी काय वरडणार आहेत माझ्या नावानं असं तसं. आता काय म्हणताय माझ्या नावानं वरडायला? आता सगळंच बाजूला ठेवलं मी. आता काय वरडणार आहेत बाबा? आता काय पोटा पाण्यासाठी उद्योगधंदे पण करायचे नाहीत का?
त्याच्यातले पण 2 धंदे मी कमी करून टाकले. चला ओरडते ना बाबा शांत. म्हणून त्याच्यामुळं आता कुठं विरोधक काय टीका करतात तुम्ही लगेच पारकतोड करू नका. राजभाऊ ते आपल्याला असं म्हणलं ना असं म्हणा, काही गरज नाही. परत आपण चिडून काहीतरी बोलायला गेलो की त्याचा दहचा मग दुसरा केला जातो. त्याच्याबद्दल आपण तिसरी उठवली जाते. काही विशिष्ट वर्ग परत म्हणतो मग तुम्ही असं नसतं बोलले तर मग काय झालं असतं. त्याच्यापेक्षा आपल्याला फक्त बार्शी तालुक्याचा विकास, आपल्या पुढच्या पिढीचं लेकराबाळाचं भविष्य. कारण मी तुम्हाला आजही सांगतो, गेल्या वेळेस पण भाषणात सांगितलं की जोपर्यंत आपण इथल्या MIDC मध्ये वाढ करत नाही, आपल्याला 3 MIDC करायच्या, साठवण तलावाचे मुद्दे आहेत, आपल्या उपसा सिंचनचा आणखी राहिलेला कामाचा मुद्दा आहे. आज बावी असेल किंवा साखत पिंपरी असेल, साखत असेल, महागाव या परिसरामधल्या सुद्धा खालचा पट्टा जो पाणगावपासून पुढचा भोगावती नदीचा जो भाग आहे, सगळ्याला वाटत असेल की आता भाऊ ढाळे पिंपळगावमध्ये पाणी आणण्याचा कसा विषय आहे. या सगळ्या गोष्टी ज्या पूर्वी मी बोललोय त्या माझ्या सगळ्या मनामध्ये ध्यानात आहेत. या सगळ्या गोष्टी जर मला मार्गी लावायच्या असतील तर आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका, बाजार समिती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे 6 पैकी 6 सदस्य या सगळ्या सत्ता घेऊन त्या ठिकाणी जावं लागणार आहे. आणि हे प्रयत्न आपण केल्यानंतर आपल्याला साहेब काही कमी पडून देणार नाहीत असं मी या ठिकाणी तुम्हाला प्रामाणिकपणानं साहेबांच्या वतीने शब्द देतो. फक्त आता 9% अशी होती, आता फोन काय 300 सोसायटीच्या सदस्यांना फोन, मी अमुक बोलतोय, ती बोलत नसते. तुम्हाला सांगतो ती बाहेर फिरतंय आणि थोडं डुप्लिकेट आवाज करणारा माणूस तिथे बसवते आणि ड्रामा किती दिवस आपण खपवून घेणार आहे. त्याचा आपल्या कार्यकर्त्याला फोन आला की उचलूच नका, विषय संपला, चर्चाच होत नाही. बरोबर आहे. फोन असतो तुमच्याजवळ, अमुक मी बोलायला लागलोय, कटच करून टाकायचं, विषय तिथं संपला. मी आज फोन आला तर कट करून टाका, त्याला महत्व देऊ नका. जसं आम्ही काल केलंय तुम्हाला सांगतो, काल बैठक घेतली होती सगळ्या नेत्यांना पण सांगतो, त्या फेसबुकवरती काहीतरी आपल्याबद्दल टाकलं जाते आणि त्याला तुम्ही टच करून बघूच नका. 0 महत्व मिळते त्यांना. तुम्हाला सांगतो, त्यांना त्यांचं फेसबुक आहे ना बघूच नका. तुम्ही काय करता, काय आलं पण बघायला जातात, त्याला ती बघणाऱ्याची संख्या वाढते, त्यांना वाटतं आम्हाला लय कौतुक करायला येत नाही. त्यामुळं माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती की त्यांनी काय जे टाकत ना त्याला तुम्ही लाईकच करू नका. आता काय अडचण आहे तुम्हाला, काहीच बघायचं नाही. त्यांचं ती 100%वरून 5%वरच येते, विषय संपून टाका, त्याला महत्व देऊ नका. आता मी तर देतच नाही, त्यामुळे तुम्ही पण देऊ नका. चर्चा हा विषयच होऊ शकत नाही. आपल्याला कशाला अडचण आली, आपल्याला विधानसभेत असं ही जी अफवा उठवली गेली याची चर्चाच होऊन देऊ नका, विषय संपला. आणि फोनच्या बाबतीमध्ये मी किती फोन करू तुम्हाला सांगा. मी बसू का निवांत घरात बसून रोज तुम्हाला सांगतो आता किती फोन करायला, 900-1000 फोन करायला काय लागते. सकाळी 8ला बसलं संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत 1000-1200 फोन होते. रोज करतो फोन, करू का? फोन न पोट भरणार आहे का आपल्या तालुक्यातल्या आपल्या तरुणांचं? आपल्या तालुक्याचा अर्थ करत फोन न वाढणार आहे का? त्या फोन त्या ह्यानी सगळा पोटला झाला आपल्या तालुक्यामध्ये. अजिबात कुणाला महत्व देऊ नका. फक्त आपल्याला काही करून कुठल्याही परिस्थितीमध्ये बार्शी तालुक्याचा विकास आणि विकास ह्या मुद्द्यावरती आपण निवडणूक या ठिकाणी केंद्रित करा. दुसरा कुठलाही आणि तुम्ही कुठलीही काळजी करू नका. आता 52 सदस्य आपल्याबरोबर आले. उद्या आणखी निवडणुकीपर्यंत शेवटच्या मतदानापर्यंत आणि 200 गोळा करतो. तुम्ही अजिबात त्याची काळजी करू नका. फक्त तुम्ही गाफील राहू नका, नाहीतर मी तिकडून आणायचून आपली कुठं तरी 4 जायची. ही सगळी नीट सांभाळा. आणि ही जबाबदारी गावातली जी प्रमुख मंडळी आहे, सगळे गावातले आपले जे प्रमुख आहेत, सरपंच किंवा गावात 2, 5, 10, 15, 20 जण काम करणारे, ही निवडणूक अत्यंत म्हणजे कमी वेळातल्या 2 निवडणूक आहेत मित्रांनो. परत एक तिसरी निवडणूक लागणार आहे. मी मगाच म्हणलं की कमी बॉल आणि जास्त रन आहे. त्याच्यामुळं ही निवडणुकीत मी किती लक्ष द्यायला, आता मी तर सांगितलं की मी कमीत कमी 2, 3, 4 तासाच्यावर झोपत नाही. मी नाही किंवा सगळीच नेते मंडळी पळायला लागली. आता ही तुमची पण जबाबदारी आहे का नाही सगळ्यांची? आहे का नाही जबाबदारी गावातल्या सगळ्या? आता तुमच्या गावामध्ये 3 सदस्य आहेत, 4 आहेत, 5 आहेत, 7 आहेत, 9 आहेत, 12 आहेत, 13 आहेत. ही सांभाळण्याची जबाबदारी कुणाची आहे? सांभाळणार ना तुम्ही नक्की? मोठ्याने म्हणा होय. मी आता निश्चित राहू. आता रणवीरवर आणि काहीची सगळी नेते मंडळी आहेत. आता मी नानातून अडकलोय. मी इकडे पण 50%, तिकडे 50%, दोन्हीकडे मी वेळ देणार आहे. दोन्ही ग्राउंडवर मला खेळावं लागणार आहे. त्याच्यामुळं
बसून आता उद्या बसतो आम्ही सगळेजण, जे उमेदवार आहेत उमेदवारही निश्चित करतो आम्ही 1-2 दिवसामध्ये, आणि उमेदवार निश्चित करून कोण उमेदवार आहे हा लय भाग धरू नका. कारण आज शहरामध्ये जर परिस्थिती पाहिली तर बघा तुम्ही, काय का नाराजी काही तर 1% सुद्धा नाराजी नाही, आणि ज्यावेळेस 1% सुद्धा नाराजी नसते त्यावेळेस 100% विजय निश्चित असतो. त्यामुळं कुठंच नाराजी नाही. आणि वैशिष्ट्य मला सगळ्यांनी मोकळीक दिली, हो तुम्ही जो निर्णय घेऊन तो मानली, तुम्ही जो म्हणत तो उमेदवार, मी जनतेला विचारलं, पूर्ण जनतेला विचारलं, तुम्हाला सांगतो सगळ्या प्रत्येक प्रभागामध्ये किमान 50-50, 100-100 फोन, 150 फोन केले. ह्याच्याबद्दल तुमचं मत काय? 100% गोव्याला उमेदवारी द्या आम्ही. आणि सगळ्यात महत्वाचं मी आपल्या नगरसेवक बंधू भगिनींचा आभार व्यक्त करतो मोठ्या मनानं. हो आपल्याला पार्टीला अडचण येता कामा नये, असल्याही परिस्थितीत आपल्याला सत्ता आणायची, मी खाली बसतो, हा उमेदवार तुम्ही द्या, जनतेच्या मनात नाही, मी ह्याला कसा निवडून येत नाही ती मी बघतोच, ह्या ताकदीने नगरसेवक पण कामाला लागलं. आणि त्याच पद्धतीनं तुम्हीही आज सगळ्यांनी अत्यंत जिद्दीनं काळजीने या ठिकाणी कामाला लागणं गरजेचं आहे. आणि सगळ्या प्रमुख मंडळीने त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आम्ही राहू. सगळ्या प्रमुख मंडळीनं ग्रामपंचायतचे सदस्य, सोसायटीचे सदस्य सगळ्यांबरोबर चर्चा करत बसा, कुणाबरोबर वाद घालू नका, कुणाबद्दल गैरविश्वास दाखवू नका. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सगळ्यांचं तुम्ही चर्चेत राहा. मी दर 2-3 दिवसाला फक्त येण्या जाण्याचा हेल्पणा झाला तरी होऊ द्या, पण 3-4 दिवसाला बोलवलं की मला पण एक खात्री राहील की माझी सगळी माणसं आनंदामध्ये आहेत. एवढ्या करता दर 2-3 दिवसाला निरोप दिला की इथं या, 2-3 तासात तुम्ही नाहीतर नगरपालिकेची निवडणूक बघायला येणारच आहे. ह्याच्यातनं 2 कामं होणार आहेत. तुम्ही सकाळी येत जावा, जिथे जिथे पाहुणे रावळे मित्र आहेत सगळे नगरपालिकेने एक राऊंड मारा जाऊ, सकाळी 9ला येऊ, आणि 12:30-1ला आपली बैठक घेत जाऊ. 1-2 वाजेपर्यंत सगळं तासात संपत जाऊ. तासभरात तुम्हाला रिकामा करतो, जास्त अडकळ बस नाही. व्यवस्थित आपलं जेवण घेऊन करा, परत शहरामध्ये फिरा, आणि संध्याकाळी 6-7ला आपापल्या घरी जावा. अशा पद्धतीनं दोन्ही कामं होत्या. तुम्ही माझ्या संपर्कात राहाल, मला तिकडे ताण पडण्यापेक्षा तुम्ही इथं प्रचार करसाल, आणि एक चांगली यंत्रणा, चांगला मेसेज ग्रामीण आणि शहराचं कॉम्बिनेशन होईल, तेवढं तुमच्याकडनं मी सहकार्याची अपेक्षा करतो. आणि मला माहित आहे की गेली 30 वर्ष झालं या राजकारणाच्या सरीपटावरती असताना ज्या ज्या आपल्या काही सूचना आल्या किंवा जी विनंती केली त्या विनंतीला सगळ्यांनी मान दिलेला आहे, आणि आपली पार्टी सुरक्षित ठेवण्याकरता सगळ्यांनी योगदान दिलं, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि जिद्दीनं या तिन्ही निवडणुका जिंकाव्या अशी नम्रतेची विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.